नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण पहिले 2 चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण शिकत आहोत। त्यातील सराव संच 1.1 आणि 1.2 आपण यातली उदाहरणं सोडवलेली आहेत। आता आपण त्यातील जो घटक आहे पुढचा त्याचं नाव आहे निश्चयक। तर त्या निश्चयकाबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा घटक काय आहे ते। आता हे बघा, इथे तुम्हाला दिसतायत ह्या दोन रेषा, ही एक रेषा आणि ही एक रेषा। यामध्ये बघा ए बी आणि सी डी हे 4 घटक दिसतायत तुम्हाला। तर या 4 घटकांचा मिळून काय तयार होत असतो? निश्चयक तयार होत असतो। आता त्यामध्ये बघा ही ए बी ही एक आडवी ओळ आहे, सी डी ही एक आडवी ओळ आहे आणि ए सी आणि बी डी हे दोन काय आहेत? उभे स्तंभ आहेत। असा मिळून हा निश्चयक असतो। आता या निश्चयकाची कोटी किती असते? तर ती कायम 2 असते। का? तर ह्या आडव्या ओळीत 2 घटक आहेत, या आडव्या 2 घटक आहेत, या उभ्या स्तंभात 2 आहेत, या उभ्या स्तंभात 2 आहेत, म्हणून यांचा निश्चयक यांची कोटी काय असते? ती कायम 2 असते। आता या निश्चयक हा जो निश्चयक आहे की नाही, हा एका संख्येसाठी लिहिला जातो। म्हणजे जेव्हा आपण हे उदाहरण सोडवतो तेव्हा एक संख्या आपल्याला उत्तर म्हणून मिळते। तर ते उत्तर म्हणजे ती संख्या जी काय असते त्यासाठी हा घटक आपण हा निश्चयक आपण लिहिलेला असतो। आता हे बघा, ती संख्या कशी आपल्याला मिळवता येते? तर आपण काय करतो, हे एडी यांचा गुणाकार करतो, बीसी यांचा गुणाकार करतो आणि या एडी मधून ही बीसी वजा करतो आणि त्यानंतर जी काही संख्या आपल्याला मिळते ती काय असते? या निश्चयकाची किंमत असते। म्हणजे हे बघा, इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की कशा पद्धतीने। तर हा ए आणि हा डी यांचा गुणाकार करायचा, बी आणि सी यांचा गुणाकार करायचा आणि मग या एडी मधून ही बीसी या बीसीचा जो काही गुणाकार आहे तो वजा करायचा, म्हणजे एडी वजा बीसी। आता यामध्ये एक गोष्ट, आता ही एडी वजा बीसी ही काय आहे? या निश्चयक ए बी आणि सी डी या निश्चयकाची ती काय आहे? किंमत आहे। आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची की कधी पण ही निश्चयकाची जेव्हा गणिती क्रिया करताल तेव्हा कायम ह्या एडीचा गुणाकार करून बीसीचा गुणाकार करून या एडी मधूनच ही बीसीचा गुणाकार वजा करायचा। म्हणजे सुरुवातीला ही एडीच लिहायची आणि मग नंतर ही बीसी लिहायची। हेच याचं सूत्र आहे, एडी वजा बीसी। या पद्धतीनेच हे सोडवायचं। म्हणजे कधीही आधी बीसी घ्यायचा नाही, आधी एडी वजा बीसीच एडी वजा बीसीच करायचं। आता निश्चयकाला नाव देताना इंग्रजीमधली कॅपिटल ए बी सी डी ही मुळाक्षरं वापरतात। म्हणजे जेव्हा हा निश्चयक आपण लिहितो की नाही, तर मग ए बरोबर हा निश्चयक किंवा जे काही डी सी एम एन काय जे असेल तर तेव्हा इथे ही कॅपिटल अक्षरं लिहूनच इथे बरोबरचं चिन्ह करून हा निश्चयक लिहिला जातो। या निश्चयकांची काही उदाहरणं बघूयात। तर पहिलं उदाहरण आहे ए बरोबर 5 आणि 3, 7 आणि 9। आता ए ची किंमत आहे 5, बी ची किंमत आहे 3, सी ची किंमत आहे 7 आणि डी ची किंमत आहे 9। आता ते सूत्र तर आपल्याला माहिती आहे, एडी वजा बीसी, त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचंय। म्हणून 5 एडी म्हणजे काय? 5 गुणिले 9 हे एका कंसात वजा बीसी म्हणजे 3 गुणिले 7, मग 45 वजा 21 बरोबर 24। आता दुसरं उदाहरण बघा, एन बरोबर वजा 8 वजा 3, 2 आणि 4। सूत्र आपल्याला माहीतच आहे, एडी वजा बीसी, मग वजा 8 गुणिले 4 वजा कंसात वजा 3 गुणिले 2, म्हणून 8 चौक 32 वजा 32 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि वजा कंसात वजा 6 आणि मग वजा 32 अधिक 6। आता अधिक 6 हे का आलं तुम्हाला माहीत आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यावर कंसातल्या सगळ्या आतल्या संख्यांची चिन्ह बदलतात, म्हणून वजा 32 अधिक 6 बरोबर वजा 26। हे झालं या प्रश्नाचं उत्तर। आता हे बघा, हा पुढचा प्रश्न आहे, बी बरोबर 2 वर्गमुळात 3 9
आणि 3 वर्गमुळात 3 म्हणजे एची किंमत आहे 2 वर्गमुळात 3, बीची किंमत आहे 9, सीची किंमत आहे 2 आणि डीची किंमत आहे 3 वर्गमुळात 3. आता त्याच सूत्राने आपल्याला पुढे जायचं आहे. 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 वजा 2 गुणिले 9. मग हे 2 गुणिले 3 एका बाजूला घ्यायचे, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 हे एका बाजूला लिहायचे, म्हणजे एकाच कंसात, पण सजातीय पदं एकत्र करायची. वजा 2 गुणिले 9 हे जसंच्या तसं. मग 2 गुणिले 3 किती येतं? 6. आणि वर्गमुळात 3 वर्गमुळात 3चा गुणाकार किती येतो? 3. आणि वजा 2 गुणिले 9 किती? 18. मग साहित्रिक किती येतं? 18 वजा 18 आणि 18तून 18 गेले किती उरतं? 0. तर या पद्धतीने ही उदाहरणं आपण बघितलेली आहेत. तर मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल, निश्चयक म्हणजे काय आणि त्यावरची उदाहरणं कशी सोडवायची ते, त्याचं सूत्रही तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.